वणी भडवड रस्त्यावरती सारसळे गावाजवळ 21 एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास एक धक्कादायक अपघात घडला असून या भीषण अपघातात स्वप्नील युवराज वाघ या दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला आहे। ही घटना ग्रामस्थांना कळताच संतप्त नागरिकांनी ठेकेदाराच्या निष्काळजीपणाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला असून दोषींवरती कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। प्राथमिक माहितीनुसार स्वप्नील वाघ हे MH15 CP 1046 क्रमांकाच्या फॅशन दुचाकीने बाहेरगावहून घरी परतत होते। रात्रीच्या सुमारास ते सारसाळे गावाजवळ पोहोचले असताना वणी भडवड रस्त्यावर सुरू असलेल्या फरशी पुलाच्या कामाजवळ ते दुचाकीसह खोल खड्ड्यात पडले। खड्डा उघड्यावर असलेला खड्डा व मोठे पाईप, त्यामुळे त्या ठिकाणी कोणतीही सूचना, बॅरिगेड्स किंवा सुरक्षेची व्यवस्था नव्हती। त्यामुळे या अपघातात त्यांना गंभीर मार लागून जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। अपघाताची माहिती मिळताच यांचे कुटुंबीय व गावकरी घटनास्थळी पोहोचले। ग्रामस्थांनी ठेकेदार देशमुख यांच्यावर निष्काळजीपणाचा आरोप करत सुरक्षेची कोणतीही उपाययोजना न करता काम सुरू ठेवल्यामुळे हा अपघात घडल्याचा आक्षेप नोंदवला। यामुळे ग्रामस्थ व नातेवाईकांनी घटनास्थळी आपला रोष व्यक्त करत बेजबाबदार ठेकेदाराविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे। स्वप्नील वाघ यांच्या पश्चात पत्नी, 2 मुलांसह वृद्ध आईवडील असा परिवार असून त्यांच्या आकस्मिक मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। ग्रामस्थांनी ठेकेदाराला अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। घटनेची माहिती मिळताच वणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली। ग्रामस्थांची व कुटुंबियांची समजूत काढत शांतता राखण्याचे आवाहन करत त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी वणी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत। अपघाताचा पंचनामा सुरू असून लवकरच वणी पोलिसात गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे। घटनास्थळी सरपंच माणिक झोपळे, राजाराम वाघ, पुंडलिक डंबाळे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। या अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली आहे व प्रशासनाने यापुढे अशा निष्काळजी कामावरती लक्ष ठेवावे अशी मागणीही ग्रामस्थांकडून होत। वृत्तसंकलन रोशाली सोलंकी, वणी। देशमुख ठेकेदार यांनी यावं पोलीस स्टेशनला, आम्ही इथं यावं, आम्ही तुम्हाला काय करणार, आमचे 2 मुलं आहेत, त्या दोन मुलांची व्यवहार झाल्याशिवाय आम्ही प्रीत हलवणार नाही, नंतर आम्ही रस्ता रोको आंदोलन करू, याची दखल घ्यावी। तुम्ही जर असेल देशमुख पुढं आहेत त्यांनी इथं यावे, नंतर तुम्ही यावे, जर आम्ही हे रस्त्याचं काम चालू होऊन देणार नाही। एवढं राजाराम वाघ हे आता हे मयत झालेले आहेत, ते तुमचे कोण आहेत? हे माझा पुतणे आहेत का? बरं, मग कसं काय झालं नेमकी तरी साधारण? हो, तो जात असेल कुठं किंवा एखाद्या लग्न बिग्नाला किंवा वरातीला, यांनी आपल्या समाजात कंत्राटदारांनी हे माती टाकली पाहिजे होती, एवढंच माझं म्हणणं आहे। तिकडे कशी टाकली, बोललं नाही, काय नाही, का केलं नाही, एवढंच माझं म्हणणं आहे। असं माझं म्हणणं आहे।